नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर राज्यात राजकीय संघर्ष तीव्र झालाय. निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी हिंसक चकमकी घडत असून बुधवारी रात्री या संघर्षाने गंभीर वळण घेतलं. भाजप नेते आणि मुख्यमंत्री पदाचे संभाव्य उमेदवार शुभेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांनी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम परिसरातील डोहरिया येथे घडली. चंद्रनाथ रथ हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून घरी जात असताना चंदेरी रंगाच्या कारमधून आलेल्या 3 हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर जवळून त्यांच्यावर पिस्तुलातून 3 गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या त्यांच्या डोक्यात, छातीत आणि पोटात लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात रथ यांचा सुरक्षा रक्षकही जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. We have started the investigation. We have seized a vehicle which was used for the crime purpose. On investigation, it has been found that its number plate has been tampered. The vehicle, actually, the number plate that has been used belongs to a vehicle in Siliguri, but actually it is a tampered number. We have seized from the spot few fired cartridges as well as live rounds. We are processing the information that we have got so far. And at this moment, I think it is the information. This is the only information that I can divulge at this moment. Okay. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पराभवानंतरही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार देत आक्रमक भूमिका घेतली आहे. कालीघाट येथे झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी भाजपवर 100 जागा लुटल्याचा आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केलेत. तसेच राज्यपालांनीच मला पदावरून हटवावं अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही गंभीर आरोप करत आगामी अधिवेशनात पक्षाच्या आमदारांनी काळे कपडे परिधान करून निषेध नोंदवला असे आदेश दिलेत. बैठकीला 10 आमदार अनुपस्थित राहिल्याने पक्षांतर्गत चर्चांना वेग आलाय. मात्र टीएमसीने त्यामागे वैयक्तिक कारण असल्याचं स्पष्ट केलं आहे. तामिळनाडूमध्ये अभिनेता राजकारणी थलापती विजय यांनी सरकार स्थापनेचा दावा केलाय. त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा प्रस्ताव सादर केलाय. विजय यांनी 118 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करत आवश्यक सह्यांचे पत्र सादर केलेत. मात्र राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांच्या स्पष्ट समर्थनाची पडताळणी करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाला 108 जागा मिळाल्या असून डीएमकेला 59, एआयडीएमकेला 47, काँग्रेसला 5 आणि पीएमकेला 4 जागा मिळाल्यात. दरम्यान विजय लवकरच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याच्या चर्चांना वेग आला असून टीव्हीकेकडे शपथविधीची तयारी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. सुनेत्र पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्या नुकत्याच दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जाते. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवल्यानंतर आता त्या विधानसभा सदस्य झाल्यात. त्यामुळे राज्यसभा सदस्यत्व आणि विधानसभा सदस्यत्व एकत्र ठेवता येत नसल्याने त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला असल्याचं नमूद करण्यात येतंय. या घडामोडीनंतर त्यांच्या राजकीय भूमिकेत मोठा बदल झाला असून ते आता पूर्णपणे राज्याच्या विधानसभा राजकारणात सक्रिय राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. मुंबईतील काही मासळी बाजारांमध्ये मासे कापून विकण्यावर कथित निर्बंध घालण्यात आल्याच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापलंय. महानगरपालिकेकडून मासे विक्रेत्यांना, विशेषतः कोळी महिलांना बाजारात मासे कापण्यास मनाई करण्यात आल्याची चर्चा आहे. बाजारात मासे कापल्याने अस्वच्छता, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आलाय. या निर्णयाविरोधात कोळी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावरून भाजप शिवसेना शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईच्या मूळ रहिवासी असलेल्या कोळी बांधवाच्या उदरनिर्वाहावर अन्याय केला जात आहे असा आरोप त्यांनी केलाय. अखिल चित्रे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की कोळी बांधव मुंबईत वर्षानुवर्ष ज्या पद्धतीने मासे विकत आलेत त्याच पद्धतीने पुढेही विकतील. मासळी बाजारात मासे कापून विकण्यास बंदी घालणं म्हणजे कोळी समाजाच्या उपजीविकेवर घाला घालण्यासारखं आहे. त्यांनी प्रशासनाला खुलं आव्हान देत महापालिकेने कारवाई करून दाखवावी, आम्हीही पाहू कोण कोळी बांधवांना डिवचतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि जमीनधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता काही गावांमध्ये पारंपरिक 7/12 उतारा बंद होणार असून त्याऐवजी नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे। नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये हा निर्णय लागू केला जाणार आहे। सरकारच्या माहितीनुसार जेव्हा एखादा ग्रामीण भाग शहराच्या हद्दीत येतो तेव्हा त्या जमिनीचे स्वरूप शेतीकडून नागरी वापराकडे बदलतं। त्यामुळे अशा ठिकाणी 7/12 ऐवजी प्रॉपर्टी कार्ड ठेवणं अधिक सोयीचं आणि कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरणार आहे। या निर्णयामुळे शेतकरी आणि नागरिकांना अनेक फायदे मिळणार आहेत। महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत असून अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम असताना काही भागात वादळी वाऱ्यासह पावसामुळे नागरिक आणि शेतकरी अडचणीत सापडलेत। पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। या पावसामुळे वेल्हे नसरापूर मार्गावर अडवली गावाजवळ झाड कोसळून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथेही सुमारे 15 ते 20 मिनिटं पावसाच्या सरी कोसळल्या। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला असून पिकांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। पुढील 2 ते 3 दिवस काही भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। काल झालेल्या IPLच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सवर मोठा विजय मिळवला। पंजाबने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता, मात्र हैदराबादने घरच्या मैदानावर जोरदार फलंदाजी करत 4 विकेट्सच्या मोबदल्यात 235 धावांचा डोंगर उभा केला। ईशान किशन, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं। 236 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सने संघर्ष केला, पण अपेक्षित कामगिरी करता आली नाही। कुपर कॉलोनीने नाबाद शतक झळकावले तरी इतर फलंदाजाकडून पुरेशी साथ न मिळाल्याने पंजाबला 20 षटकात 7 बाद 202 धावांपर्यंतच मजल मारता आली। परिणामी सनरायझर्स हैदराबादने हा सामना 33 धावांनी जिंकला आहे। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।